डोळे मुख बोलाया वचन, जेने तू जोडसी नारायण, नास्ते जीवपन भवरोग. त्या भगवान परमात्म्याने आपल्याला हा देह भजनासाठी दिला. मग आपण भजन केलं पाहिजे. कारण जसं मी पहिल्यांदाच सांगितलं की भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम सयप्रयाती समद्भावम यत्रे न शत्र संशया. अंतकाळाच्या वेळी आपण भगवंताचं नामस्मरण केलं तर तो नक्कीच मदतीला धावून येतो. परंतु अंतकाळाच्या वेळी भगवंताचं नाव मुखामध्ये येणार आहे का? तर नाही. जन्मभर संसार केला आणि अंतकाळाच्या वेळी भगवंताला आठवलं चालेल का? नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत सुद्धा भगवंताचं नामस्मरण चिंतन केलं पाहिजे, म्हणजे अंतकाळाच्या वेळी भगवंत आठवेल. याचा विचार आपल्याला तुकोबरायांनी करायला सांगितला. परंतु सार असणारा विचार तुकोबराय सांगतात की सार असणारा विचार करा आणि त्या भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवा. कारण सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे. सार असणारा विचार करा आणि या कंठामध्ये भगवंताचं नाव धारण करा. कारण त्या भगवंताचं नाव सारामध्ये सार आहे. मग सार काय आणि असार काय हो? तर सर्वजण शेतकरी वर्ग आहात. भुईमुगाच्या शेंगा सर्वांना माहिती आहे. मग आपण टरपला खातो आणि शेंगदाणा फेकून देतो, बरोबर का? आपण शेंगदाणा खातो आणि टरपल फेकून देतो. म्हणजे शेंगदाणा कसा आहे? सार आहे आणि टरपल कसा आहे? असार आहे. त्याचप्रमाणे पेढा सर्वांना माहिती आहे. पेढा कसा आहे? पूर्णपणे सार आहे. त्याचप्रमाणे भगवंताचं नाव देखील पूर्णपणे सार आहे आणि त्या भगवंतात सार असणारं नाव आपल्याला घ्यायचंय आणि सार असणारा विचार आपल्याला करायला सांगतात. सार असणारा विचार करून त्या भगवान परमात्म्याला आपल्याला हृदयामध्ये साठवायला सांगितलं. कारण संत महात्मे सांगतात की साठविला हरी जिही हृदय मंदिरी. त्या भगवान परमात्म्याला हृदयामध्ये साठवलं, हृदयाच्या मंदिरामध्ये साठवलं. मग कुणी कुणी साठवलं? संत महात्म्यांनी आपल्याला सांगितलं. असं तसं नाही सांगितलं, तर पाया पडून सांगितलं की लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम. पाया पडून सांगितलं तरीही कुणी ऐकलं नाही. कर जोडोनी विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तरीही ऐकलं नाही. शेवटी तुकोबरायांना राग आला. तुकोबरायांनी शिव्या देऊन सांगितलं. शिव्या काय तुमच्या आमच्या सारखे होते का? तर तसं नाही. तुकोबराय सांगतात की किती सांगू तरी ना ऐकती भटकी जे, पुढे शिंदाणीचे रडतील. आता ऐकलं नाही तर पुढे रडावं लागेल. म्हणून नामस्मरण करा. मग नामस्मरण करायला सर्व संत महात्म्यांनी सांगितलं आणि त्यांनी सुद्धा नामस्मरण केलं. त्यांनी सुद्धा आपल्या हृदयामध्ये भगवान परमात्म्याला साठवलं. मग कुणी साठवलं? हनुमंतरायांनी भगवान परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवलं. ज्या वेळेस 14 वर्षाचा वनवास झाला आणि प्रभू रामचंद्र अयोध्यामध्ये आले. आता आल्याच्या नंतर सर्वांनी काही ना काहीतरी आपल्यासाठी केलं, म्हणून सर्वांना काहीतरी द्यायचं. फुलना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी द्यायचं म्हणून सर्वांना काही ना काही दिलं. परंतु प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायांना काहीही दिलं नाही. आता हे सीते मातेनं बघितलं की सर्वांना काहीतरी दिलंय, परंतु हनुमंतरायांना काही का दिलं नाही? हा प्रश्न सीते मातेने भगवंताला विचारला की प्रभू, तुम्ही सर्वांना काही ना काहीतरी दिलं, परंतु हनुमंतरायांना काही दिलं नाही, असं का केलं? तर त्यावेळी भगवंताने सांगितलं की हे बघा, सर्वांनी आपल्यासाठी काही ना काहीतरी केलं म्हणून सर्वांना मी काही ना काहीतरी दिलं, परंतु हनुमंतरायांनी आपल्यासाठी एवढं केलं की त्यांच्यासाठी आपला प्राण जरी दिला तरी तो कमी आहे. मग आता त्यांना काय द्यायचं असा सर्वांना प्रश्न पडला. त्यावेळेस सीता मातेने सांगितलं हे बघा, माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काहीतरी आहे. मग भगवंत म्हणाले ठीक आहे, तुम्ही देऊन टाका. आता आपल्या वडिलांनी दिलेला मोत्याचा हार होता, सीते मातेनं तो हनुमंतरायांना दिला. तो हार हनुमंतरायांना दिला. आता हार हनुमंतरायांना दिल्याच्या नंतर
हनुमंतराय थोडे बाजूला गेले आणि त्या मोत्याच्या हाराचे मणी काढून फोडू लागले. आता तो हार त्याच्यातले मणी फोडत असताना हे सीते मातेनं बघितलं आणि सांगितलं, का रे, माझ्या वडिलांनी दिलेला एवढा मोत्याचा हार होता, एवढ्या मोला मागाचा तो मोत्याचा हार, परंतु तरीही मी तुला दिला आणि तू असं एक एक मणी काढून फोडून टाकून देतोय, असं का? तर त्यावेळेस हनुमंतरायांनी सांगितलं की माते, या हारामध्ये मी माझ्या भगवान परमात्म्याला शोधतोय. त्यावेळेस सीते मातेने सांगितलं, हारामध्ये मोत्यामध्ये कुठे देव सापडत असतो का? त्यावेळेस हनुमंतरायांनी सांगितलं की देव कुठेही आहे, फक्त तो शोधून बघितला पाहिजे, कारण देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे, विठ्ठल जळी स्थळी भरला, रीता ठावना ही उरला, आजिम्या दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल. माझा भगवान परमात्मा आहे, कारण देव आहे म्हणून आपण आहे, देव उठतो म्हणून आपण उठतो, देव झोपतो म्हणून आपण झोपतो. मग माझा देव खातो सुद्धा आणि माझा देव उठतो सुद्धा आणि माझा देव झोपतो सुद्धा. कोण कहते हे भगवान खाते नहीं, कौन कहते हैं भगवान खाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, बेर शबरी के जैसे खिलाते नहीं, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, अच्युतम केशवम कृष्ण दामोदरम, राम नारायणं जानकी वल्लभम, राम नारायणं जानकी वल्लभम. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, कौन कहते हैं